उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। महापालिका निवडणुकीतल्या युतीबाबत दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबतं। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा। ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतनं बाहेर पडण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास उद्धव ठाकरे एक्झिट घेणार असल्याची चर्चा। शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी तर राज ठाकरे दसरा मेळाव्याच्या मंचावर दिसणार का याची उत्सुकता। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक। भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचं 2दा वाचन। बैठक संपल्यावर नाराज भुजबळ नाशिकसाठी रवाना। महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांकडनं खूप अपेक्षा। नाशिकमधल्या कार्यक्रमात भुजबळांकडनं मुख्यमंत्र्यांचा गौरव तर दोघांचाही विमानानं एकत्रित प्रवास। जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक। मुंबईतील शिवाजी पार्कवर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। बिहारनंतर देशभरात एसआयआर राबवण्यात येणार। 30 सप्टेंबरपर्यंत एसआयआरची तयारी पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश। नवनियुक्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा 12 सप्टेंबरला शपथविधी। एनडीएतील प्रमुख नेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण। छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर मेंटेनन्ससाठी लावलेल्या नोझलमुळे अनेक वाहनं पंक्चर। बॅरिकेड्स तोडून वाहनं नोझलवरनं गेल्याची पोलिसांची माहिती। महाराष्ट्रातील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले। पर्यटकांना सुखरूप परत आणण्यास प्राधान्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती तर भारताकडनं नेपाळ बॉर्डर सील। नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्समध्येही हिंसाचार उसळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांची शिवतीर्थावरती तब्बल 2.5 तास चर्चा झाली आहे। या भेटीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बातचीत झाल्याची माहिती आहे। येत्या 2 ऑक्टोबरला दसरा आहे। दसरा मेळावा पार पडणार आणि याच दसरा मेळाव्यात युतीची अधिकृत घोषणा होईल अशी माहिती मिळते। पाहूया याविषयीचा रिपोर्ट। ठाकरे बंधूंची राजनीती। ठाकरे बंधूंची युतीवर चर्चा। दसऱ्याला युतीचं तोरण। आधी मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर आले। मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मग वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवरती बंधू भेट झाली। त्यानंतर गणपतीच्या साक्षीनं दोनही ठाकरे बंधू भेटले। गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा हा सिलसिला सुरू असताना उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। आता या भेटीपाठीमागचं कारण उलगडण्याचा प्रयत्न होतोय। या भेटीची पहिली शक्यता म्हणजे दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली आहे का याची चर्चा रंगतेय। शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक समीकरण आहे। याच मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। या मेळाव्याविषयी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केलेल्या एका वक्तव्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती। येणाऱ्या दसऱ्याला चांगली बातमी मिळेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का याबद्दल निश्चित सांगता येत नाही, मात्र आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही असं सचिन अहिरांनी काही दिवसांपूर्वी म्हटलेलं। विशेष म्हणजे 2 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळते। आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे
आणि तो आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारणच बदलणार. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर, कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवारानेच निर्माण केलेला महाराष्ट्र आहे. या भेटीचं दुसरं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. याविषयी जागा वाटपाबद्दल दोनही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिकेसोबत ठाणे, पुणे आणि नाशिकच्या महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. हा जो आहे हा तुमचा अंदाज आपणा आहे. हा अंदाज आपणा फार चालवू नका तुम्ही. माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील. तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका. राज ठाकरेंची मवियात एंट्री होणार अशी ही चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. राज ठाकरेंची शिवसेनेसोबत युती झाल्यास मवियाचं काय, हाही प्रश्न विचारला जातोय. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरेंना सोबत घेण्याविषयी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात राज्यातले काँग्रेसचे नेते दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती आहे. दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी, पण एखादं गद एकत्र असेल, एकत्र येत असेल, मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करणार. शिवसेना असो किंवा मनसे, हे दोनही पक्ष सध्या एक प्रकारे राजकीय बॅड पॅचमधनं जात आहेत. पण असं असलं तरी ठाकरे नावाची ताकद आजही भक्कम आहे. या ताकदीच्या जोरावर आगामी पालिका निवडणुका पार करण्याचा मानस दोनही भावांचा दिसतोय. त्यामुळे आगामी काळात युतीची गाडी कशी पुढे सरकते हे पाहावं लागेल. पण ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेली 20 वर्ष भाऊ असून सुद्धा एकमेकांचे राजकीय वैरी असलेले ठाकरे बंधू गेल्या 3 महिन्यात 4 वेळा भेटले. आधीच्या 3 भेटी या कौटुंबिक आणि भावनिक असल्या तरी आज झालेली जी चौथी भेट होती ती मात्र या दोनही भावांच्या राजकीय वाटचालीमधला नवा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. कारण ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील बहुप्रतीक्षित राजकीय युतीचा रोडमॅप या भेटीत तयार झाल्याची माहिती मिळते. अखेर महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली. गेली 2 दशकं जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर जाहीर होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार. अधिकृत घोषणा दसरा मेळाव्यात होणार आहे. आणि हा निर्णय झाला तो उद्धव राज ठाकरेंच्या भेटीत. आज सकाळी महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर. अचानक झालेल्या या भेटीनं सगळं राजकारण ढवळून निघालं. तब्बल 3 तास दोघे भाऊ चर्चा करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला तो युतीच्या अधिकृत घोषणेचा. राजकीय वरिष्ठ सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळाली आहे, त्यानुसार येणाऱ्या नवरात्रीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचे गट बसणार आहेत आणि येणाऱ्या दसरा मेळावा म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन अधिकृत युतीची घोषणा करणार असल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. बुधवारच्या भेटीत उद्धव ठाकरेंसोबत होते संजय राऊत आणि अनिल परब, तर राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकर. त्यामुळे ही भेट व्यक्तिगत नाही तर राजकीय होती हे स्पष्ट दिसत होतं. पण अजून तरी नेते बोलायला तयार नाहीयेत. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. बरं काहीही राजकारण नव्हतं. बरं सत्य असं आहे, बरं मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार
आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहतात. आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. बुधवारच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाची सुरुवात झाली आहे. सगळ्या युती आघाडी महाराष्ट्रानं पाहिल्या. आता ही नवी युती कोणाचं समीकरण बिघडवणार आणि कोणाचं घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि अनेकांसाठी